तुम्हाला पहिल्यापासून अशी साडी वगैरे घालण्याची सवय आहे का? पहिल्यांदाच आज बघायला आले म्हणून? नाही, पहिल्यांदाच घातली आज. छान आहे वातावरण तुमच्या इथे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पण असं असेल. उन्हाळ्यात कसं मग पाणी सोय का कॅनल वगैरे गेलाय पलीकडनं? नाही, आहे ना तिकडे, तिकडूनच पाणी येतं. मग ते जाऊ द्या. आता महत्त्वाचं आपण संसार आपल्याला करायचा आहे, तर तुम्ही दिसायला वगैरे सुंदर आहेत. मग तुमच्या काही अटी वगैरे आहेत का लग्नासाठी? मुलाकडून काय अपेक्षा आहेत का? हो, अटी तर असणारच ना. अरे वा, माझ्या आहेत ना 5 अटी आहेत. 5. अरे बापरे. हां, 5. हां, कोणत्या कोणत्या? पहिली अट, नोकरी असली तर 5 आकडी पगार पाहिजे. म्हणजे किती? 10,000? 5 आकडे पाहिजे, म्हणजे 5 शून्य पाहिजे पुढं. 1 लाखाच्या पुढंच? हां, मग आता 5 म्हणजे 1 लाखच झाले ना, त्याच्या पुढं. त्याच्यानंतर चौथी अट, काय? 4 व्हीलर पाहिजे. असते ना मग आता एखाद्याकडे कोणती? 4 व्हीलर म्हणजे तशी नाही, मग तुम्ही आणाल 800, मग नाहीतर झेन वगैरे, हां. तसली नाही. 4 व्हीलर म्हणजे मला पाहिजे रोल्स रॉयस, नाहीतर फॉर्च्युनर, नाहीतर एंडिवर, अशी पाहिजे. बरं, ऐका, तिसरी अट, अजून आहे तो? हां, 3 BHK फ्लॅट पाहिजे. कुठं? पुण्यामध्ये? हो. बर. त्याच्यानंतर दुसरी अट, 2 व्हीलर पाहिजे. ती पण साधी नाही, मग नाही तर तुमच्याकडे असायची स्प्लेंडर बिंडर, हां, तसली नाही पाहिजे. मग? स्पोर्ट बाईक पाहिजे. राहिलेले आता एक कमी सांगून टाका. त्याच्यानंतर शेवटची अट, मुलगा एकुलता एक पाहिजे. अशा माझ्या 5 अटी आहेत. नाही, तुम्ही ही तयारी करून ठेवलेली. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण झालंय माझं चांगलं. काय? BA झालंय. अच्छा, तुम्ही कोणत्या इतिहासाचं असेल ना BA ला? तुम्हाला इतिहासच असेल ना? हो. मला एक विचारायचं आहे, तुझे वडील काय करतात? ते आपली ही वीटभट्टी नाही का इथली, तुम्ही येताना लागली असेल ना तुम्हाला, त्याच्यावर ज्या विटा पोहोचवतात ना, ते माझेच वडील करतात. जी त्या ट्रॅक्टरवर, ट्रॅक्टर ट्रक तिच्या लागल्या होत्या ते पोहोचवण्याचं काम वडील करतात? हां. बर, म्हणजे घर तुमचं आहे? हां, हेच घर ना. तुम्ही आता मला बघितलं तर वाटलं तुमचं एवढं इटाचा कारखाना असल्यासारखं मग तुमचा बंगला पाहिजे होता मोठा. किती वय असेल मग वडिलांचं साधारणतः? वडिलांचं आहे ना 45. 50? हां, 45 50 वर्षाच्या मुलीला जर वडिलांनी एवढं शिकून एवढं मोठं रोल्स रॉयल्स गाड्या माहीत केल्या तुम्हाला, एवढ्या फॉर्च्युनर एंडेवर, त्याच्यातलं काही माहिती आहे का? त्या गाड्या कितीला येतात, काय येतात? 3 BHK फ्लॅट कुठं पुण्यात कितीला बसतो? हां, वडापाव खाल्ला कधी? वडापावच्या बाहेर गेलेत का तुम्ही? अरे तुम्हाला कळतं का? कुणाच खूळ डोक्यात शिरलंय तुमच्या? अरे पुण्याच्या नावाखाली असलं का 5-5 अंकी पगार, रोल्स रॉयल्स? हां, 28-30 वर्षाच्या पोरावर एवढी अपेक्षा ठेवता काय रे तुम्ही? अशीच नाव बदनाम केले ना तुम्ही. अरे करायचं नव्हतं तर असल्या अपेक्षा अशीच राहतील ना. म्हातारी झाली तर तुला असला माणूस भेटायचा नाही. तोंड काय पाडून बसली? मलाच नाही करायचं तुझं एवढ्या अपेक्षा. मला इकून खाशीन तू? हाय काय का बॉयफ्रेंड फिरफ्रेंड घेशीन अशा का? जीव घेशीन माझा? हाय का? हाय ना? नाहीये. मग तोंड काय आली ते असं नाही म्हणले. या असं नाही म्हणतात का? असं म्हणले. धन्य आई बापन तो पाय धुवून पाणी प्यायला पाहिजेत. तू नाही, आई बापानी. वडापावच्या बाहेर निघले नसते कधी, पत्र्याच्या बाहेर. पत्रा कुडून गळत असेल तुम्हाला सुद्धा मिळणं नसतं. आणि तुम्ही निघाले रोल्स रॉयल्स, 5 अंकी पगार, 3 BHK फ्लॅट. वा, असेच राहा आयुष्यभर. मलाच नाही करायचं लग्न. अहो ऐका ना. ते ऐका बघा. अहो ऐका तर खरं.